बोरगाव मंजू येथील रहिवासी शेख मोहसिन यांनी उपविभागीय अधिकारी अकोला यांच्याकडे लेखी तक्रार केली की यांचे वडील शेख कादिर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बोरगाव मंजूकडून कर्ज घेतले होते। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये कर्जमाफी यादीत त्यांचं नाव आलं आहे, परंतु शेख कादिर यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा मुलगा शेख मोहसिन हे कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रात जवळपास 3 महिन्यांपासून चक्रा मारत आहेत। बँक मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे सगळे कागदपत्रांची प्रोसिजर पूर्ण केल्यावर बँक मॅनेजर सांगते की याबद्दल मला कोणतेही आदेश आले नाही, माझा मानसिक व आर्थिक छळ होत आहे, विशेष नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत आहे आणि अपमानजनक भाषा वापरत आहे। माझ्यावर होणारा त्रासाचा निवारण करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी तक्रार करून करण्यात आली आहे। मेरे अब्बू के नाम पर बैंक ऑफ महाराष्ट्र का कर्जा था, उनकी डेथ हो गई, मैं उनका वारिस हूँ। मुझे बैंक में जो मैनेजर साहब ने बोले मैंने वो डॉक्यूमेंट दिए और यादी कर्ज माफ़ी यादी के अंदर मेरे पिताजी का नाम आया था। मेरे को मैनेजर साहब ने जो बोले मैंने वो डॉक्यूमेंट दिया, तहसीलदार के पास वैसे तहसीलदार के पास गया, वो स्लिप पर डेट लिख कर दिए, जो डॉक्यूमेंट बोले मैनेजर साहब ने वो दिया, अपडेट करके दिया। आज 3.5 महीने हो गए, बैंक में जा रहा तो मैनेजर साहब बोलते कि अभी हमारे कुछ आदेश आए नहीं, इसलिए मैं एसडीओ साहब को ये विनंती अर्ज देता हूँ कि इसकी चौकसी करे, ये कर्ज माफ़ हुआ, मुझे नया कर्ज जल्द से जल्द मिले। बँक मॅनेजरचे अशी वागणूक व दुर्व्यवहारामुळे बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारकांनी खाते बंद केले, अनेकांनी व्यवहार बंद केले आहेत। आता उपविभागीय अधिकारी काय कारवाई करत आहे याकडे बोरगाव मंजूमधील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। शफीक अहमद, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।